तर पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सध्या युद्धाचा भडका उडालाय। अशामध्येच पुण्यातील इंदिरा युनिव्हर्सिटीचे 84 विद्यार्थी हे शैक्षणिक सहलीसाठी दुबईला गेले होते। युद्ध सुरू झाल्यामुळे ते तिथेच अडकून पडले होते। ही गोष्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी विशेष विमानाने या सर्व विद्यार्थ्यांना काल रात्री सुखरूप मायदेशी परत आणलं। यानंतर इंदिरा युनिव्हर्सिटीच्या अध्यक्षा तरिका शंकर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे केलेल्या मदतीबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले। आजवर तुमच्याबद्दल केवळ ऐकून होते, मात्र तुम्ही खरोखरच मदतीला धावून येता याची खात्री पटली असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं। हा, नमस्कार सर। नमस्कार सर। नमस्कार। तुम्हाला सल्यूट सर, तुम्हाला सल्यूट। नमस्कार। थँक्यू सर। खूपच म्हणजे आम्हाला इतकं मनापासून इतका आनंद म्हणजे नाही व्यक्त करू शकत आम्ही अक्षरशः की देवदूतासारखं जर कोणी उभा राहिला असेल तर मी एका शब्दात म्हणते, नाथांचा नाथ एकनाथ। जे सगळे म्हणतात ते मी तुम्हाला कधी भेटले नव्हते, कधी बोलले नव्हते, कधीच नाही, कधी आपला संबंधही आला नाही, पण तरी सुद्धा तुम्ही आम्हाला मदत केली सर। आय मीन इट इज समथिंग। म्हणजे मला वाटतं देव बाप्पाच्या रूपातच तुम्ही आलात आमच्याकडे। नाही, आमची जबाबदारी आहे, असं काय आहे। आणि नाही जिथे बोलत ना, संकटामध्ये जे असतात त्यांना मदत करायची आमची जबाबदारी आहे ना। पण सर सगळे नाही ना असा विचार करत। असं सगळे विचार करायला लागले तर आपला देश, आपली सगळी संस्कृती सगळं बदलून जाईल। जे कोणी करत नाही ते मी करतो। येस येस दादा, आता ते आम्हाला कळलं। बिग रिस्पेक्ट फॉर यू, फुल सॉलिड रिस्पेक्ट फॉर यू दादा। आता तुम्हाला आमच्याकडे यायचंय, आमच्या कॉलेजमध्ये, आमच्या युनिव्हर्सिटीवरती यायचंय। ओके, नक्की थँक्यू। नक्की। थँक्यू सो मच। थँक्यू। ओके।